सो स्टुडंट, नाव लेट्स सी अवर क्वेश्चन नंबर 4. आता बघा, आपल्याला एक डायग्राम दिलेली आहे. इथे आपल्याला एक राईट अँगल ट्रायंगल दिसत आहे आणि आपल्याला काय म्हटलंय बघा, एक अँगल 30 डिग्रीचा दिलेला आहे, एक 90 डिग्रीचा आहे. तर काय म्हटलंय बघा, इन अ गिवन फिगर फाइंड आरपी अँड पीएस. आरपी मीन्स दिस व्हॅल्यू हायपोटेनियस अँड पीएस द साइड 2 हे आपल्याला दोन फाइंड आउट करायचे आहेत आणि त्यामध्ये आपल्याला आरएस दिलेली आहे 6. बस इतका डेटा आपल्याला दिलेला आहे आणि फाइंड आउट करायचं आहे आरपी आणि पीएस. तर बघा, आपल्याला आता बिलकुल टेन्शन घ्यायचं काम नाही. डायग्राम बघितल्या आपल्या लक्षात येते की एक अँगल जो दिलेला आहे तो काय आहे, 90 डिग्रीचा आहे. तर चला तो लिहून घेऊ. बघा, इथे दिलेलंच आहे अँगल पीएसआर इक्वल्स टू 90 डिग्री, बरोबर आहे. त्यानंतर बघा दिलेलं आहे एसपीआर हा अँगल एसपीआर हा आपल्याला दिलेला आहे 30 डिग्री. ठीक आहे. तर आता बघा, एक 90चा आहे, दुसरा 30चा आहे, तर तिसरा किती डिग्रीचा असेल? सिंपल गोष्ट आहे, 90 30 आहे, तर तिसरा असणार 60चा. व्हेरी गुड. तर अँगल आर विल बी ऑफ 60 डिग्री. सो अँगल पीआरएस म्हणा किंवा नुसता आर म्हणा 60 डिग्री आहे. सो आता इथे बघितल्या आपल्या लक्षात येतं की हा जो ट्रायंगल दिलेला आहे हा कशा प्रकारचा आहे, 30 60 90, राईट. सो द ट्रायंगल PSR is of 30 60 90 डिग्री. म्हणजे 30 60 90 ची आपण इथे प्रॉपर्टी लावू शकतो ह्या दोन व्हॅल्यूज फाइंड आउट करायसाठी. तर चला बघू. अकॉर्डिंग टू द प्रॉपर्टी, अकॉर्डिंग टू 30 60 90 डिग्री प्रॉपर्टी. ठीक आहे. काय असते या प्रॉपर्टीनुसार? तर बघा, ही आरएस जी साइड आहे अपोजिट टू 30 डिग्री आहे आणि आपल्याला माहित आहे की अपोजिट टू 30 डिग्री जी साइड असते ती असते 1/2 ऑफ हायपोटेनियस. सो देअरफॉर आरएस इक्वल्स टू 1/2 ऑफ हायपोटेनियस. हायपोटेनियस आहे आरपी. तर यावरून आपण आरपी ची व्हॅल्यू काढू शकतो. कशी? तर बघा, आरएस चा व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. आरएस म्हणजे आपल्याला 6 दिलेली आहे. सो 6 इक्वल टू 1/2 इंटू आरपी. आता बघा, इथे कन्फ्यूज होण्यासारखं काहीच काम नाहीये. हा जो फॉर्म्युला दिलेला आहे हा फिक्स असतो आणि याच्यामध्ये 30 डिग्रीच्या पुढची जी साइड आहे, 30 डिग्रीच्या अपोजिट साइड कोण आहे, आरएस, ही साइड असते हाफ कोणाच्या, हायपोटेनियसच्या. या हायपोटेनियसच्या ही साइड अर्धी असते 30च्या पुढचीच फक्त. सो 6 इक्वल टू 1/2 ऑफ आरपी. आता बघा, हा 2 डिवाइड मध्ये इकडे गेला की मल्टिप्लाय मध्ये जातो. सो आरपी इक्वल्स टू काय होईल, 6 मल्टिप्लाय बाय 2 म्हणजेच 12. सो देअरफॉर आरपी इक्वल्स टू 12. बघा, आरपी ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. तर अशा प्रकारे आपण आरपी ची व्हॅल्यू काढली. आता आपल्याला काढायची आहे कशाची, पीएस ची व्हॅल्यू. तर बघा, हे सुद्धा सिंपल आहे. तर पीएस म्हणजे ही, आणि ही कोणाच्या अपोजिट आहे, 60 डिग्रीच्या. 60 डिग्रीच्या अपोजिट जी असते तिला आपण काय म्हणतो, इट इज ऑफ √3/2 ऑफ हायपोटेनियस. सो पीएस इक्वल्स टू √3/2 ऑफ हायपोटेनियस म्हणजे पीआर किंवा आरपी म्हणा. ठीक आहे. आता इथे √3/2 हे 1/2 ह्या व्हॅल्यू फिक्स असतात. 30च्या पुढची 1/2 ऑफ हायपोटेनियस, 60च्या पुढची √3/2 ऑफ हायपोटेनियस. एवढंच लक्षात ठेवा. पीएस ची व्हॅल्यू माहिती आहे का, नाही माहित, मग पीएस जशाल तसा ठेवा, √3/2 आणि इंटू आरपी ची व्हॅल्यू नेमकीच काढली आपण 12. सो 12 येणार. आता इथे बघा, 2 1 जा 2, 2 6 जा 12. सो पीएस इक्वल टू काय आलं उत्तर, इथे उरला 6√3. बस, ही झाली आपली पीएस ची व्हॅल्यू. याला अजून रिड्यूस करता येत नाही, इथे हे उत्तर संपलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण इझिली कोणत्याही व्हॅल्यूज काढू शकतो जर आपल्याला ट्रायंगलचे अँगल्स माहित असतील तर. जसं आपण 30 60 90 ची प्रॉपर्टी सर्वात अगोदर शिकलो होतो. त्यानंतर आपण 45 45 90 ची प्रॉपर्टी शिकलो होतो. आता त्यावरचं एक एक्झाम्पल बघू. हे तुमच्या लक्षात आलं तर चला वळूया आपल्या नेक्स्ट प्रॉब्लेम कडे.